पावसाचा अनियमितपणा वाढत चालला आहे. जेव्हा कधी तो पडतो, तेव्हा तो अक्षरशः कोसळतो, नाहीतर तोंड घेऊन निघून जातो. अनेक दिवस माणसे त्याची वाट पाहत राहतात. ढगफुटी ही आता नित्याची बाब झाली आहे. देशभरात अनेक ठिकाणी येणारे पूर हे अकस्मात खूप जास्त पाऊस कोसळण्यामधून येत असतात. पूर पूर्वी येत होते, पण गेल्या काही वर्षात पुरांचे प्रमाण वाढत चालले आहे. पावसाच्या पाण्याचा पडणारा थेंब 3 ते 4 मिलीमीटर एवढ्या व्यासाचा असतो. तो जमिनीवर पडतो तेव्हा त्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरच्या दरम्याने असतो. पाण्याच्या या गतिजन्य ऊर्जेमुळे जमिनीवरील माती उखडली जाते. जेव्हा अतिवृष्टी होते, ढगफुटी होते, तेव्हा मातीची बरीच धूप असते. गेल्या काही वर्षात तासाभरात 100 ते 150 मिलीमीटर पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक वेळा रात्रभरात 500 ते 100 मिलीमीटर एवढेही पाणी पडते. परिणामी शेताचे बांध फुटतात, बंधारे कोसळतात, टेकड्यांच्या उतारावर माती राहत नाही, तळात असणारा दगड उघडा पडतो. त्यानंतर त्यावर वनस्पती लावता येत नाहीत, लावल्यात जगत नाहीत. बुलडोझर माती उकरतो ते पाहता येते, पण पावसाचे पाणी पृष्ठभागावरची जी माती खणते, वाहून नेते, ती पटकन दिसत नाही. नदीतून वाहत जाणाऱ्या पाण्याचा बदललेला रंग पाहता येतो. तांबूस चहाच्या रंगाचे वाहत जाणारे पाणी बरीच सुपीक माती वाहून नेत असते. नदीतून किती माती वाहून नेली जाते ती कधीच मोजली जात नाही. माती वाहून जाण्याकडे आपण कधीच गंभीरपणे पाहत नाही. ज्या प्रदेशात पुराचे पाणी भरते त्या परिसरात या मातीचा थर जाऊन बसतो. स्पर्श केला तर बोटांना मऊ अशी गुळगुळीत चिकण माती लागते. ही बारीक कणांची बनलेली मातीच अत्यंत महत्त्वाची असते. ही माती शेवटी खाडीत व त्यानंतर समुद्रात वाहून जाते. जमिनीच्या वरच्या थरावर सूर्यप्रकाश पडत असतो. याच थरात जास्तीत जास्त सुपीक माती असते. पुराच्या पाण्यासोबत जमिनीच्या पृष्ठभागावरची नेमकी हीच माती वाहून जात असते. जमिनीची धूप सतत वाढत चालली आहे. जमीन झाकणाऱ्या वनस्पतींचे प्रमाण कमी होत आहे. वनस्पतींची पाने, फळे जमिनीवर पडत असतात. ती खाण्यासाठी तिथे जनावरे येत असतात. त्यांची विष्ठा तेथे पडते. या साऱ्यातून पृष्ठभागावरची सुपीक माती तयार होत असते. जमिनीवर 1 इंच मातीचा थर निर्माण व्हायला 100 वर्षे लागत असतात. निदान पर्यावरणीय तज्ज्ञ तसा दावा करतात. पावसाचे थेंब हे पृष्ठभागावरील मातीच खरबडून काढीत असतात. पावसात होणारी मातीची धूप हा विषय किती महत्त्वाचा आहे हे बऱ्याच माणसांच्या कधीच लक्षात येत नाही. आपल्या घरात किंवा मित्रांमध्ये त्यावर कधी चर्चा होत नाही. जो देश स्वतःची माती जपू शकत नाही त्या देशाच्या वाट्याला शेवटी पारतंत्र्य येते, हे विधान अब्राहिम लिंकन यांचे आहे. वाहून जाणारी माती हा विषय गंभीरपणे घ्यायला हवा. आपल्यालाही तसे वाटत असेल असे मानतो. समूह मनाच्या निमित्ताने यावर जे काम करण्याचा प्रयत्न झाला आहे त्याचा काही तपशील पुढील भागात पाहू. धन्यवाद.